आज आपण क्रियापदाचे काळ व अर्थ याच्यामध्ये काळ आपले ऑलरेडी सगळे काल बघून झालेले आहेत, आठवतंय? आज आपण बघणार आहोत क्रियापदाचे अर्थानुसार पडणारे प्रकार. एक मिनिट, काय बघणार आहोत आज आपण? क्रियापदाचे व वाक्याचे अर्थावरून पडणारे प्रकार. ठीक आहे. आता वाक्यांचे प्रकार, याच्यामध्ये वाक्याचे रचनेनुसार पडणारे प्रकार आणि वाक्याचे अर्थानुसार पडणारे प्रकार दोन प्रकार आहेत. ठीक आहे. मग आज फक्त क्रियापदाच्या अर्थानुसार प्रकार बघायला गेलो तर 15-20 मिनिटात होऊन जाईल. मग एवढंच घेण्यापेक्षा म्हटलं मी की आज आपण क्रियापदाचे आणि वाक्याचे दोघांचेही फक्त अर्थानुसार पडणारे प्रकार घेऊयात. मग वाक्याचे फक्त रचनेनुसार राहील, ते आपण नंतर वाक्याच्या प्रकारामध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. क्रियापदाचे अर्थानुसार किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात आणि वाक्याचे अर्थानुसार 5 प्रकार पडतात. तर हेच प्रकार आज आपण डिटेलमध्ये इथे बघणार आहोत. सुरू करूयात. ओके, तर सगळ्यात पहिले आपण बघूयात ती म्हणजे व्याख्या. कोणाची व्याख्या बघायची आपल्याला इथे? आता क्रियापदाच्या अर्थाची व्याख्या बघायची, बरोबर. पण इथे कशाची व्याख्या दिली बघा? वाक्यातील क्रियापदावरून क्रिया केव्हा घडते याचा बोध होतो. म्हणजेच ज्या शब्दातून कालगत क्रियेचा बोध होतो त्याला म्हणतात क्रियापदाचे काळ. ठीक आहे. हे काल ऑलरेडी आपण व्याख्या बघितलेली आहे, पण हे आपलं बघून झालंय पूर्णतः काळ जे आहेत आपले क्रियापदाचे काळानुसार पडणारे 3 मुख्य प्रकार: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. हे 3ही प्रकार काल आपले डिटेलमध्ये बघून झालेले आहेत. तर आता आपण बघायला सुरुवात करणार आहोत ते म्हणजे क्रियापदाचे अर्थानुसार पडणारे प्रकार. 4 आहेत, तर ते बघायला सुरुवात करूयात. ठीक आहे. करूयात सुरुवात. कुठली रेकॉर्ड बॅच हवी आहेत? काळे अविनाश. क्रियापदाचे अर्थानुसार फक्त किती प्रकार पडतात? 4च प्रकार पडतात. पहिला आहे स्वार्थी क्रियापद, दुसरा आहे आज्ञार्थी क्रियापद, तिसरा आहे विद्यार्थी क्रियापद, चौथा आहे संकेतार्थी क्रियापद. क्रियापदाचे प्रकार म्हणजेच काय? क्रियापद कुठला अर्थ वाक्यात व्यक्त करतो. ठीक आहे. थँक्यू सो मच काव्या. कुठला अर्थ क्रियापद या वाक्यामध्ये व्यक्त करतो त्याच्यावरून नाव पडतं त्या क्रियापदाच्या अर्थाचं. नावातच ट्रिक आहे, हे नेहमी मी तुम्हाला सांगत आलेले आहे. सेम आता सुद्धा तेच आहे. फक्त हा जर एक सोडला तर बाकी सगळ्यांच्या नावामध्ये अर्थ आहे. बघा, आज्ञा अर्थ, विद्य अर्थ, संकेत अर्थ. स्वार्थी क्रियापदामध्ये काय असतं? क्रियापदावरून फक्त ही क्रिया कोणत्या काळात घडली, वर्तमान काळात घडलीये, भूतकाळात घडलीये की भविष्य काळात घडलीये याचा बोध होतो. म्हणजेच क्रियापदावरून फक्त जर काळाचा बोध होत असेल, आता प्रत्येक क्रियापदावरून काळाचा बोध होतोच, कारण प्रत्येक क्रियापदाला एकतर तातोतिथ्यपैकी प्रत्यय असेल, आलोलिलेपैकी प्रत्यय असेल किंवा इल प्रत्यय असेल. त्याच्याशिवाय तर काय क्रियापद बनणार नाही. पण मग इथं कशावरून ओळखायचं की हे स्वार्थी क्रियापद आहे? तर असं क्रियापद की त्याला फक्त काळातच प्रत्यय लागलेला असावा. त्या वाक्यामध्ये कुणी आज्ञा दिल्याचा बोध होत नाहीये, कुणी प्रश्न विचारल्याचा बोध होत नाहीये, वाविवे प्रत्यय नाहीये क्रियापदाला, किंवा कुणी संकेत दिल्याचा सुद्धा बोध होत नाही. साधं वाक्य असतं, साधं सरळ सोपं वाक्य, ज्याच्यात कशाचाच बोध होत नाही, साधं विधानार्थी वाक्य असतं. त्या क्रियापदावरून फक्त एवढंच कळतं की त्याच्यात ही क्रिया कुठल्या काळात झाली आहे एवढंच कळतं. त्याला म्हणायचं स्वार्थी क्रियापद. त्याच्यानंतर आहे आज्ञार्थी क्रियापद, म्हणजे त्या वाक्याच्या अर्थावरून आज्ञा, म्हणजे त्या वाक्यात कोणीतरी कोणाला तरी आज्ञा दिल्याचा बोध होतो. काहीतरी हे कर, ते कर, हे असं करू नको, तसं करू नको. ठीक आहे. आज्ञा दिल्याचा बोध होतो फक्त. विद्यार्थीमध्ये काय असतं तर क्रियापदाला वाविवे प्रत्यय मोस्टली असतो.
90 किंवा 99% वाक्यांमध्ये, 99% विद्यार्थी वाक्यांमध्ये क्रियापदाला वाविव्य प्रत्यय असतो. पण 1% वाक्य असं कुठेतरी असतं की बाबा त्या क्रियापदाला वाविव्य प्रत्यय नसतो, पण तरी ते क्रियापद विद्यार्थी असतं. मग कसं लक्षात ठेवायचंय, तर जेव्हा विद्यार्थी क्रियापद असतं, विद्यार्थी म्हणजे विधी कर्तव्य, ज्या वाक्यातून आपल्याला आपल्या कर्तव्याचा, आपल्या योग्यतेचा बोध होतो, शक्यतेचा बोध होतो, त्या क्रियापदाला म्हणायचं विद्यार्थी क्रियापद. ठीक आहे. आता आई वडिलांची, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करावी, हे विद्यार्थी क्रियापद आपण म्हणू शकतो का? कारण क्रियापदाला वाविव्य प्रत्यय आहे आणि अर्थ निघतोय की आपलं कर्तव्य येते. पण एक वाक्य आपण घेतलं, पर्वत लांघावा तो हनुमानानेच, काय कळतंय तुम्हाला? योग्यता कळते ना आपली. योग्यता असली, वाक्याच्या अर्थातून बोध झाला योग्यतेचा, तरी सुद्धा ते वाक्य काय असतं? विद्यार्थी असतं. क्लिअर? आणि संकेतार्थी म्हणजे जर तरने वाक्य जोडलेलं असतं. ही ट्रिक आहे आपली. जर तरचे वाक्य संकेत दिलेला असतो, जर असं झालं तर तसं होईल, जर असे केले तर तसे होईल. क्लिअर? हे 4 क्रियापदाचे अर्थानुसार पडणारे प्रकार आहेत. पुढे आपण वाक्याचे अर्थानुसार पडणारे जे 5 प्रकार आहे, मग त्याच्यामध्ये आपलं उद्गारार्थी, प्रश्नार्थी, होकारार्थी, नकारार्थी वगैरे येतं. ठीक आहे, ते तिकडे बघणार आहे, विधानार्थी पण. हे क्लिअर इथपर्यंत एकदा सांगा मला, म्हणजे पुढे जायला आपल्याला सोपं, एकदम जास्त टाइम नाही लागणार आपल्याला इथे. थँक्यू अक्षय. झालं क्लिअर? जाऊ पुढे. सगळ्यात पहिला आहे स्वार्थी क्रियापद. स्वार्थीमध्ये तुम्हाला सांगितले कशाचाच बोध नाही होत, फक्त कळते की हे वाक्य कुठल्या काळातलं. क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होत असेल, म्हणजेच फक्त क्रियापदाचा मूळ अर्थच समजत असेल, तर अशा क्रियापदाला स्वार्थी क्रियापद असं म्हणायचं. आणि जे स्वार्थी वाक्य असतं ना, त्या स्वार्थी वाक्यातील क्रियापदातील धातूला, म्हणजे हा धातू आहे, या धातूला शक्यतो तातो तिते, लालो लिले, इल यांच्यापैकीच प्रत्यय असतो. म्हणजे तातो तिते म्हणजे वर्तमान काळातले क्रियापद, हे फिक्स झालं इथे. लालो लिले म्हणजे भूतकाळातलं क्रियापद, हे इथं फिक्स होतं. आणि इल म्हणजे भविष्य काळातलं क्रियापद, हे इथे फिक्स होतं. ओके. ती जेवण करते, याच्यात कुणी कुणाला आज्ञा दिल्याचा बोध होतोय? आपलं कर्तव्य आहे का जेवण करणं? शक्यता कळते की त्याची जेवण करण्याची? उद्गार आहे, भावना आहे, प्रश्न विचारलाय, काहीच नाहीये वाक्यामध्ये, साधं वाक्य आहे. ह्या वाक्यातून एवढंच कळतं की बाबा हे वर्तमान काळातलं वाक्य आहे. बाकी कशाचाच बोध त्या वाक्यात होत नसेल तर ते वाक्य स्वार्थी वाक्य असतं. त्याने लाडू खाल्ला, सेम कशाचाच बोध होत नाही, फक्त खाल्ला म्हणून साधा भूतकाळ. कालच शिकलो ना, एकटं क्रियापद असेल साधा काळ असतो, तातो तिथे पैकी प्रत्यय असेल साधा वर्तमान काळ, लालो लिले पैकी प्रत्यय असेल साधा भूतकाळ, आणि इल असेल तर साधा भविष्यकाळ. तो अभ्यास करतो, काहीच दुसरा कशाचाच बोध नाही होते, म्हणून ही काय झाली? क्रियापद स्वार्थी झाली. भविष्य काळाचं पण घेऊयात, त्याला कशाला राग यायला, नाही का? उद्या मी सुट्टीवर असेल, कशाचा बोध आहे का? शक्यता सांगितली का इथं? असू शकते. वाविव्य प्रत्यय आहे का बाबा? इथं आपल्याला असं वाटतंय की सुट्टीवर असावी, अंदाज बांधलाय, काहीच कशाचाच बोध नाही होते. साधं कळतं की बाबा हे वाक्य काय आहे? इल प्रत्यय लागलाय म्हणून भविष्य काळातला आहे, एवढंच कळतंय आपल्याला. स्वार्थी क्रियापद समजलं का? एकदा सांगा मला. कालचं उत्तर कसलं हो अविनाश? काय होतं कालच, म्हणजे राहिलेलं त्याचं उत्तर सांगायचं?
इथपर्यंत क्लिअर आहे का? चलो नेक्स्ट जाऊयात. आज्ञार्थी क्रियापद. आज्ञार्थी क्रियापदामध्ये काय आहे? नावातच आहे आज्ञा, अर्थ. आज्ञा दिल्याच्या अर्थाचा बोध जर त्या वाक्याच्या क्रियापदातून होत असेल तर त्याला म्हणायचं आज्ञार्थी क्रियापद. बघा, क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, सल्ला, उपदेश, मागणी, सौम्य आज्ञा, अनुबोधन रूपी आज्ञा याचा बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी क्रियापद असे म्हणायचं. एखाद्या क्रियापदावरून कोणी कोणाला तरी काहीतरी ऑर्डर सोडली आहे, कोणी काहीतरी रिक्वेस्ट केली आहे, आपण देवाकडे प्रार्थना करतो, कोणी प्रार्थना केली असा बोध होत असेल, कोणी आशीर्वाद दिला असेल आयुष्यमान भव, कोणी सल्ला दिला असेल तू असं कर, तू तिकडे जा, कोणी उपदेश केला असेल, सल्ला उपदेश सेमच, कुणी काहीतरी मागितलं असेल, मला हे देशील किंवा मला हे दे. सौम्य आज्ञा. सौम्य आज्ञा म्हणजे प्लीज हे कर. आणि अनुमोदन रूपी आज्ञा म्हणजे मी हे करू, मी ते करू. ठीक आहे, याचा बोध होत असेल तर ते आज्ञार्थी क्रियापद असतं. आज्ञार्थी क्रियापदामध्ये धातूला शक्यतो अ, आ, उ, ए हेच प्रत्यय असतात. प्रत्यय लक्षात ठेवायची गरज नाहीये. अर्थ लक्षात घ्या फक्त. प्रत्यय लक्षात तुमच्या तसंही राहणार नाही एवढे सगळे प्रत्यय. ठीक आहे, बघा, बसा, बस, बसा, बसू. नेहमी खरे बोला हा उपदेश दिलाय, दिल्याचा बोध होतो ना. सुखी राहा, कोणीतरी आशीर्वाद दिल्याचा बोध होतोय. एवढा लाडू खा पाहू, सौम्य आज्ञा आहे प्रेमळ भाषेमध्ये. आणि अनुमोदन रूपी आज्ञा म्हणजे मी हा लाडू खाऊ, नॉर्मल सौम्य भाषेमध्ये विचारलाय प्रश्न. क्लिअर? आज्ञा दिल्याचा बोध होत असेल तर ते वाक्य आज्ञार्थी असतं. नाही बघितलंच नाही मी अविनाश, लक्षातच नाही आलं, सॉरी, उद्या बघेल मी. मुलांनो शांत राहा. व्हेरी गुड दिनेश, ऑर्डर सोडली, छान. सर्वांनी खाली बसा. गुड स्वानंदी. जाऊयात पुढे. चारच प्रकार आहेत. पहिला झाला, दुसरा झाला, आता तिसरा. पहिला एकदम सोपा आहे, काळाचा बोध होतो फक्त, स्वार्थी. दुसरा आज्ञा दिल्याचा बोध होतो, आज्ञार्थी. तिसरा सुद्धा सोपा आहे, विद्यार्थी, विधी, कर्तव्य. विद्यार्थी हा शब्द याच्यापासून तयार झालाय किंवा असा त्याच्यामध्ये अर्थबोध होतो. विनंती, शक्यता, इच्छा, तर्क, कर्तव्य, योग्यता व्यक्त करणारी जी क्रियापदे असतात ती विद्यार्थी असतात. आणि 99% तुम्हाला सांगितलं की या टाईपच्या वाक्यामध्ये जो क्रियापद असतं त्या क्रियापदातील मूळ धातूला वाविवे पैकी प्रत्यय असतो. विद्यार्थी वाक्यालाच इच्छार्थक वाक्य असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, बोला रोहन भोसले, काय म्हणताय? काय कर्तव्य कळतंय, तर्क म्हणजे आपण अंदाज बांधलेला असावा, ती एव्हाना घरी पोहोचली असावी, तर्क आहे ना. इच्छा, मी पुढच्या वर्षी पोलीस भरती व्हावी, इच्छा आहे ना आपली. योग्यता, पर्वत लांघावा तो हनुमानानेच, त्याची योग्यता आहे ती. मराठी व्याकरण शिकवावे ते शुभांगी मॅडमनेच. कळतंय? क्लिअर? विनंती याच्यामध्ये पण आहे, आज्ञार्थी क्रियापदामध्ये पण आहे. फक्त फरक एवढाच आहे की इकडे असणाऱ्या क्रियापदाला वाविवे प्रत्यय असतो आणि आज्ञार्थी मध्ये असलेल्याला वाविवे प्रत्यय नसतो. ठीक आहे मॅडम, इकडे पहा, आज्ञा दिली आहे का? चलो,
थोरांची आज्ञा पाळावी हे आपलं कर्तव्य आहे. प्लस वाविवेपैकी वी प्रत्यय लागलाय म्हणून हे वाक्य झालं विद्यार्थी. आई वडिलांची सेवा करावी हे सुद्धा काय आहे आपलं, त्यांनी आपल्याला जन्माला घातले, हे जग दाखवले, आपल्यावर चांगले वाईट जे काय असतील ते संस्कार त्यांना जसे जमेल तसे संस्कार केले, आपल्याला शाळा शिकवली, आपल्या पायावर उभं राहण्यासाठी आपल्याला प्रयत्न करतात. अजून काय पाहिजे? ते नसते तर आपण जगच बघू शकलो नसतो. त्यांच्या इच्छेवर होतं सगळं. त्यांनी तुम्हाला जन्माला येऊ दिलं म्हणून तुम्ही आलात, त्यांची इच्छा. पण मग त्यांची सेवा करणं शेवटपर्यंत हे आपलं कर्तव्य आहे. कळतंय? अजून वाक्य सांगा बरं, चला पटकन. जशी आठवल वाक्य तशी सांगा मला. मगाशी सांगितलं पर्वत लांघावा तो हनुमानानेच, म्हणजे हनुमानाची योग्यता आहे ती. अजून ती घरी पोहोचली असावी, अंदाज तर्क. अजून सांगा वाक्य. कृपया तुम्ही मला पुस्तक द्यावे, विनंती केलीये. पण कृपया तुम्ही मला पुस्तक द्या अशी विनंती केली असती तर आज्ञार्थीमध्ये गेलं असतं. कृपया तुम्ही मला पुस्तक द्यावे, वाविवे पैकी प्रत्यय आहे आणि विनंती केली आहे ना प्लीज द्या म्हणून, पण वे प्रत्यय लागलाय द्यावे म्हणून सुद्धा ते काय झालंय, विद्यार्थी झाले. मुलांनी नेहमी अभ्यास करावा, छान. थोरांचा मान ठेवावा, छान. क्लिअर? चलो डन झाला. विद्यार्थी समजलं. जाऊयात संकेतार्थीकडे. संकेत म्हणजे अट असते त्याच्यामध्ये. शेवटचा प्रकार आहे क्रियापदाचा अर्थानुसार पडणारा शेवटचा प्रकार, ज्याचं नाव आहे संकेतार्थी क्रियापद. संकेत म्हणजे अट हे लक्षात ठेवा. संकेतचा समानार्थी शब्द इथे अट आहे. तसं संकेत म्हणजे काहीतरी खानाखुणा. याने संकेत दिलाय मला, त्याचा संकेत कधी खोटा ठरत नाही, बरोबर. पण इथे संकेत म्हणजे अट. वाक्यातील क्रियापदावरून जर तरचा अर्थबोध होत असेल तर अशा क्रियापदाला संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात. अशा वाक्यामध्ये काय असते तर अट दिलेली असते. कुठली अट दिलेली असते बरं बघा. जर अभ्यास केला तर यश मिळेल. यश मिळण्यासाठी ही अट पूर्ण करणं गरजेची आहे. काय? अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. जर असं केलं तरच तसं होईल ना. असं केलं तर असं होईल. मग असं होण्यासाठी असं करणं ही अट पूर्ण होणं गरजेची पहिले. काय आहे याच्यामध्ये? जर असं केलं तर तसं होईल. मग तसं होण्यासाठी आधी असं करणं ही अट पूर्ण करणं गरजेची आहे. ही अट पूर्ण झाली तरच हे होईल. ही अट पूर्ण झाली तरच हे होईल. ही अट पूर्ण झाली तरच हे होईल. जर पाऊस पडला तर पीक चांगले येईल. पीक चांगलं डायरेक्ट येईल का? पाऊस पडला तर पीक चांगलं येईल. म्हणजे पीक चांगलं येण्यासाठी कुठली अट पूर्ण करणं गरजेची आहे तर पाऊस पडायला पाहिजे. ही अट पूर्ण, पाऊस पडणं ही अट पूर्ण होणं गरजेची आहे. ठीक आहे. संकेतने लेक्चरमध्ये अडथळा आणला आहे का आपल्या इथं कोणी संकेत नावाचा? चलो. जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला वर्दी भेटेल. डायरेक्ट वर्दी भेटेल का? त्याच्यासाठी अट, कुठली अट पूर्ण करायची आहे? अभ्यास. ही अट पूर्ण करणं गरजेची आहे. जर असं झालं तर तसं होईल. जर तरचा संबंध म्हणजे संकेतार्थी क्रियापद. आदर्श स्वार्थी क्रियापदामध्ये काय असतं? फक्त काळाचा बोध. त्या स्वार्थी क्रियापदामध्ये बघा आता इथं जशी अट आहे तशी अट नसते. इकडे जसं शक्यता, योग्यता, कर्तव्य असतात तसं स्वार्थीमध्ये नसतं. इथे जसं आज्ञा, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, सौम्य, आज्ञा वगैरे आहे त्याचा बोध होतो तसा स्वार्थीमध्ये नसतो.
स्वार्थीमध्ये कशाचाच बोध होत नाही, साधं विधान केलेलं असतं, त्याला म्हणायचं स्वार्थी क्रियापद. हे झाले 4 आपले काय क्रियापदाच्या अर्थानुसार पडणारे 4 प्रकार. ही फाईल सेव्ह करते. आता वाक्याच्या अर्थानुसार पडणारे 5 प्रकार आपण बघणार आहोत. ठीक आहे. काही डाऊट आहे कोणाला? विचारा पटकन. कदाचित म्हणजे आपलं उद्या लेक्चर नसेल हा, कारण उद्या आपलं 3 वाजता टॉक शो आहे आपला युट्यूबला. 3 वाजता उद्या या प्रत्येकाने युट्यूबला. इथे लेक्चर नसेल तर तिकडे तरी या निदान. बोर्ड खाली नाहीये इतर टायमिंगला, नाही तर मी ऍडजस्ट करणार होते आपलं लेक्चर, पण सर बोलले की जाऊ देत, एक दिवस लेक्चर नका घेऊ पॅचवरचं आणि मग युट्यूबला घ्या टॉक शो. ठीक आहे. जर सूर्य निघाला तर प्रकाश पडेल. व्हेरी गुड. पहिला नंबर आला की पेढे वाटेल. छान. निमंत्रण आले तर मी येईन. गुड. व्हेरी गुड. चलो देन आता आपण बघूयात वाक्याच्या अर्थानुसार पडणारे 5 प्रकार. वाक्य म्हणजेच काय? पूर्ण अर्थाचे बोलणे, ज्याच्यातून पूर्ण विचार व्यक्त होतो त्याला म्हणायचं वाक्य. बरोबर. वाक्याचे 2 गटात वर्गीकरण केले जातं. एक्झामला सगळ्यात पहिले प्रश्न विचारला जातो. एक्झामला सगळ्यात पहिले प्रश्न विचारला जातो याच्यावरचा, तो म्हणजे वाक्यांचे मुख्य प्रकार किती? काय उत्तर द्याल रे तुम्ही? पटकन तुमच्या माहितीप्रमाणे बघूया तुम्हाला येते का याचं उत्तर बरोबर. ऑफिस नंबरवर विचारा स्वानंदी. मे बी नीता मॅडमचं संपल्यावर त्यांचं चालू होईल इथे लेक्चर. 2-8 तोंडात मारायला नाही कोणी आता. वाक्याचे मुख्य प्रकार किती असा प्रश्न जर पेपरमध्ये विचारला तर मुख्य प्रकार सांगायचे, गटात वर्गीकरण नाही सांगायचे. 2 उत्तर द्यायला लागले तुम्ही ते. जसं संधीचं 2 गटात वर्गीकरण आहे, पण संधीचे मुख्य प्रकार तर स्वर, व्यंजन, विसर्गच आहे ना. सेम तसंच आहे. वाक्याचे 2 गटात वर्गीकरण केलं जातं, पण वाक्याचे मुख्य प्रकार विचारला तर केवळ संयुक्त मिश्रच आहे. जे रचनेनुसार पडणारे वाक्यांचे प्रकार हेच मुख्य प्रकार आहेत. रचनेनुसार पडणारे जे 3 प्रकार आहेत तेच वाक्याचे मुख्य प्रकार आहेत. कळायलं? हे फक्त गटात वर्गीकरण आहे. अर्थानुसार, अर्थमूलक म्हणजे अर्थानुसार पडणारे प्रकार, आणि रचनामूलक विधानानुसार म्हणजेच रचनेनुसार पडणारे प्रकार. क्लिअर? तर यातला आपल्याला वाक्याचे अर्थानुसार पडणारे प्रकार बघायचे आहेत. अर्थमूलक म्हणजे अर्थानुसार पडणारे प्रकार. ठीक आहे. क्लिअर? तर वाक्याच्या अर्थानुसार किती प्रकार पडतात? 5. आणि क्रियापदाच्या अर्थानुसार पडणारे प्रकार स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी. चुकवायचं नाही, विसरायचं नाही. हे वाक्याच्या क्रियापदाच्या अर्थानुसार आणि वाक्याच्या अर्थानुसार फरक आहे. तर इथे बघणार आहोत आपण वाक्याच्या अर्थानुसार पडणारे 5 प्रकार. आता हे तर पूर्ण वाक्याचा अर्थ बघायचा आपल्याला, आणि तिकडे फक्त क्रियापदातून कुठला अर्थबोध होत होता तेच बघायचं होतं. म्हणून ते क्रियापदावरून पडणारे प्रकार, हे वाक्यावरून पडणारे प्रकार. सगळ्यात पहिला आहे विधानार्थी वाक्य. काय? विधानार्थी वाक्य. तर ह्याच्यात काय तर बघा, ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असतं त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असं म्हणायचं. आता विधानार्थी वाक्य म्हणजे साधं वाक्य. त्या वाक्यात कशाचाही बोध झालेला असू दे, एकच अट आहे. काय? या वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम पाहिजे.
काय, त्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम पाहिजे, एवढीच अट आहे. मग त्या वाक्यात आज्ञा देऊ देत, इच्छा असू दे, योग्यता असू दे, विनंती असू दे, प्रार्थना असू दे, काहीही असू दे, फरक नाही पडत. फक्त वाक्याच्या शेवटी पूर्णविराम, त्याला विधानार्थी वाक्य म्हणायचं. बस. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणायचं. विधानार्थी वाक्य वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ या तिन्ही काळात येऊ शकतात. कुठलाही काळ मॅटर नाही करत इथे, कशातही असू देत क्रियापद. किंवा विधानार्थी वाक्य हे होकारार्थी सुद्धा असेल, नकारार्थी सुद्धा असेल. होकार असू दे किंवा नकार असू दे, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम गरजेचा आहे. विधानार्थी वाक्यालाच काय म्हणतात, साधे वाक्य म्हणतात. का बरं? कारण विधानार्थी वाक्यामध्ये कशाचा बोध होतो,